हा अक्षय अजून कसा आला नाही? लय वेळ झालाय. आला आला. बस. काय झालं? काही नाही, गेलतो मी मामा आणि मध्यस्थी. बघ आता तीन तिघाड कशाला नेले होते? अगं मामाचा मित्र होता एक जण. 4 जण गेलते ना तुम्ही? हा, हा. पसंत आहे ना आपली पोरगी त्यांना? पोरगी पसंत आहे त्यांना. मग काहीच पसंत अडचण आहे नाही. ना? हा. हायच आला आपलं. हा. एवढे गुणवाने म्हणल्यावर पसंत पडणारच. मग पण एक अडचण अशी अडचण? की ते म्हणतात की मोठं लग्न करायचं मोठं लग्न? धामधुमीत. नाही नाही, तुला माहिती आहे अक्षय, तुझ्या वडिलांची काय इच्छा होती आणि गावात एवढ्या सोयरिकी जमवल्या त्यांनी, 25 सोयरिका, आणि लग्न बी लावून दिले त्यांचं. किती सुखात ते सगळे, आणि ते पण साध्या पद्धतीने केले लग्न. आणि त्यांची इच्छा होती का नाही तुझं लग्न साध्या पद्धतीने करायचं, तिचं लग्न साध्या पद्धतीने करायचं? माझं तर केलं साध्या पद्धतीने, आणि माझं कुठं लय वाईट झालं, चांगलं मग झालं की. मग आता डिलिव्हरी गेली ती भाग वेगळा. पण ऐक ना आई, ते काय म्हणत होते माहिती का, आमच्या भावकीत एवढं आमचं एवढी संपत्ती आहे, ते आम्हाला डिजेन बिजेन असं एकदम दामधुमीत करायचं, आणि आम्ही एवढं लोकांचं खाल्लं, मग आमचं नको का? मग आपण तेवढंच खायला सांगितलं होतं त्यांना लोकांचं. त्यात आपला काय दोष आहे? हे लग्न नकोय आपल्याला, नाहीच करायचं, कॅन्सल. हे बघ, असली माणसं नाही का मोठं लग्न करणार, डीजे लावणार, त्या माणसांची गरज नाही, कॅन्सल करून टाका. केलं 4 माणसात लग्न करायचं, कशाला 4 पैसे वाया घालवायचे? तुला माहितीये ना बापाने माझ्या नावावर 5 लाख टाकलेले आहेत. त्यातले दादाच्या नावावर 5 लाख, माझ्या नावावर 5 लाख आहेत. काय करायचे लोकांना गाव जेवण घालायला? हो काही गरीब घरातलं करे, जरा वेळ लागे, एवढी घाई नाही मला लग्नाची. पण हे लग्न मला स्थळ पसंत नाही. ती जास्त फुगीरच होते लोक, नाही का? त्यांची राहणी मानी बसणी जशी चळचळ करत होती, इथं आल्यावर कशी बसणे होते त्यांना सर्व माहितीये मला. तू नको हे करू. अगं थांब, माझी बोलते ना एवढी मी. काय झाली का? काय अगं करायचं एवढं मोठं पैसे खर्च अगं करायचं? कोण करायला लागले? कोण करते? आम्ही सांगते, बोलत होते. हे बघ, त्यांचा विषयच कशाला काढायचंय? अरे पण बोल. आत्ताच आलोय आपण, जरा विचारपूस केली पाहिजे. हे बघ अक्षय, हम्म. हा, त्यांना म्हणा साध्या पद्धतीने लग्न करत असाल तर आम्ही होकार देतो, नाहीतर दामधुमीत लग्न आम्हाला जमणार नाही. बोललो मी तिथं, तुला काय वाटतं मी बोललो नसन? बोललो, अजिबात म्हणले नाहीच, आमचं भावकीत नाक जाईन म्हणले. अरे पण तुमचा भाऊ कितना जायला, आम्हाचा काय प्रॉब्लेम आहे? जाऊ दे, त्यांचा विषय कशाला काढताय? आपल्याला नाही लग्न करायचं तर कशाला विषय काढताय? पण कधी कधी असं वाटतं आई, नाही का, आता बापच जागेवर माझं कर्तव्य आहे, तायडीचं चांगलं होईल, पण नको वाटतं, कारण की वडिलांची इच्छा मी कसं काय मोडू शकतो? नाही नाही, काय झालं तर त्यांची इच्छा मोडायची नाही. अरे जिवंतपणी त्यांनी साधे सुधत लग्न लावून सगळे सुखी आहेत, आणि तीच त्यांची रीत आपण मोडायची नाही. हे जमणार नाही. त्यांना सांगून टाक, तुम्हाला जमलं तर लग्न करा, नाही तर आमच्याकडनं हे लग्न होणार नाही. नाहीच म्हणते, बापाचे गुण आमच्यात काहीतरी उतरलेत ना. आहेत आहेत म्हणून ना त्या काय गोष्टी. मग तेच म्हणते ना, जमणार नाही, त्यांना सांगून टाक. मी बोललो तिथं आहे, पण ते तसं हवे ऐकत नाही. मग आपण एक कामच करू, जाऊ दे, मग आम्हाला त्यांना सांगायला लावतो फोन करून की सोयरीक व्हायची नाही, आम्हाला काय मुलगी द्यायची नाही म्हणून. चालते. दादा, ती म्हणले ना फुकट, तर आम्ही करतो. आता नुसता हार घालून गळ्यामध्ये, तर त्या मुलाशी मला लग्न करायचं नाही. ती फुगीर माणसं आहेत, आणि तो विषय जाग्यावर सोडून टाक. माझ्या नावावर तसेही 5 लाख आहेत, त्यातले फक्त 50,000 माझ्या लग्नासाठी खर्च केले ना, बाकीचे 4.5 लाख रुपये पुढे कामासाठी येतील, कळलं का? अगं येडे, माझ्याकडले 50,000 मी खर्च करतो, तू का मग टेन्शन घेते? ते तुमच्या संसाराला राहू दे ते 5 लाख रुपये. बाबांनी एक एक रुपया कष्ट करून एका मटक्यामध्ये पैसे ठेवायचे आणि साठवायचे, माहितीये का? किती कष्ट करून कमवलेले आहेत पैसे. त्या कष्टाचं आपण जाण केलं पाहिजे. आज बाबा नसेल, पण बाबाचे गुण काय आहेत माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये पण आहेत दादा. माहिती आहे का आई, तू मला? लोड नको घेऊ. हा? अगं एवढे समजूतदार पोर असताना मी कशाला? काय चाललंय? काय नाही, बस बस. ना. कसा आहे? एकदम निवांत. हा, लयच टेन्शन मध्ये. नाही, अरे, काय नाही, असंच. टेन्शन आता काय झालं? तू काय लिहिलं आमचंच आहे का? हा. बघ काय झालंय माहिती का, हे तायडीला सोयरीक बघायला आलते ना, हा. ते माणसं लय फुगीर आहेत रे, आणि म्हणतात की मोठं लग्न करायचं, धामधुमीत करायचं, आमचं भावकीत नाव आहे, असं आहे तसं आहे. मग आता त्या तू- टेन्शन पायी होतो. तुला माहिती आहे महेश, तू याच गावातला आहे. याच्या वडिलांनी किती लग्न लावलेत गावामध्ये, पण किती साध्या पद्धतीने लावलेत, आणि तो खर्च होणारा पैसा त्यांच्या संसारासाठी उपयोगी आणलाय. आमचं पण मत तेच आहे. हा, मग काय विचार केलाय? विचार असा केला की नको म्हणलो ती सोयरीक.
नको का नको कशाला उगाच आपलं नाही आपलं करायचं? साध्या पद्धतीनेच करायचं तुला नाही आवडलं नाही सोंगा ढोंगावाले दाखवणारे लोक आम्हाला नाही पाहिजे. काय करायचं अजून 2 वर्ष लागतील, 1 वर्ष लागेल, पण मला ना असा चांगला मुलगा पाहिजे, गरीब सांभाळणार, त्याचं सोंग ढोंग काहीच नकोय. काय म्हणायचं माझं स्पष्ट बोलणं असतं नाही महेश. एकदम बरोबर हा. बोल नाही होय महेश हम्म. तू तर माझा एकदम जवळचा मित्र आहे. हा मग तुला पहिल्यापासून माहिती आपल्याला फुगीर माणसं अजिबात जमत नाही. अजिबात नाही आपल्यात आहेत पण नाही तसं मग? आपण दोघच मित्र आहेत. सोंगा ढोंगावाले नकोच. याच्यामुळे तर हे डोकं फिरलं माझं तिथं. त्यांना अरे लय विनवण्या केल्या, लयच फुगीर, नाही जमणार म्हणले अजिबात. जाऊन तर काय विनावण्या करायच्या हा. हा मग नाही म्हणलं तायडीचं चांगलं होईल त्याच्यासाठीच, बाकी काही नाही. तुला दादा विचार करू नको म्हणलं, आपल्याकडे काहीच कमी नाही. नाही आजकाल मुलांना मुली भेटत नाही, कुठं त्यांचं टेन्शन घेऊन बसतो डोक्यामध्ये. आ जाऊ दे, मी बी कशाला टेन्शन घेऊ, उगा माझं डोकं जाऊ दे दुखायचं. अक्षय, अक्षय, हे हा, नाही. येऊ का मी? हा, ठीक आहे हा, चालते. हा. हे बघा पोरांनो, तुम्ही काय आता लोड घेऊ नका. हम्म. हे नाही तर दुसरं सोयरीक येईन हा, येते जी ना. साधी आणि आपल्या ह्याच्यात बसल ना त्याच आपण सोयरीक हा, करून साधी लग्न सरळ लावू. माणसं हा? आणि साध्या पद्धतीने लग्न चालते करणार. ठीक आहे. बरं तुम्ही बस, मी तुझ्यासाठी चहा ठेवते. नाही हा? नाही मी ठेवते थांब. बरं मी ठेव. घराचं काम तर काढलंय, वरची खोली बांधायची. कमी पैशात कसं होईल? काय काय होणार नील भाऊ? अरे हा? कधी आला? हे काय आत्ता जास्त चाललो होतो घरी. बरोबर, काय चाललंय अजून नवीन जुनं? सगळं नवीनच चालू आहे सध्या, जुन्याकडे लक्षच नाही मा. चांगलंय चांगलंय. बरोबर, काय काम काढलं? कुठे चालले? नाही, थोडं रस्त्यानं चाललं होतं. हे काम बांधकाम बरं केलंय. आपल्या गावाला कोणतं राखणदार पाहिजे ना राखणार नाही. हा. घराचा वरचा मजला बांधायचा आहे. असं आहे तो व्हय. कमी पैशात कसा बांधणं होईल ते विचार करतोय. अच्छा बर मी कसं म्हणतो, हम्म. आता नील भाऊ तुमचं लग्न झालेलं आहे. हा तुमचे 2 लेकरं, हा तुम्ही एवढं भारी सांभाळतात त्यांना. तर मला काय तर तुम्हाला विचारायचं होतं. विचारू का? हा हा. तुम्ही कसं थोडं विचारवंत नाही का, मला एकदम हा. विचार करून सांगणार तुम्ही हम्म. एकदम स्पष्ट. तर असं आहे की बघा, पण सांगायचं नाही लगेच कोणाला. हा बरोबर. दोस्ती आहे आपली हो. लय वर्षाची. हा हा तर मग आता ऐका, तुम्हाला अक्षयची बहीण माहितीच आहे अश्विनी. हा. हा तर तिला पाहुणे बघायला आले होते. वा वा, आता हा. त्यांचे विचार कसे, त्यांना सोंग ढोंगात लग्न करायचंय. बर. आणि अक्षयचे माझे विचार तुम्हाला माहिती आहे, साधं सरळ सोप्या पद्धतीने. हा, हा? हा. ते तर हा. आहे. तर मग चाललं होतं, अक्षयने लेस तोंड पाडलं होतं. आणि अच्छा, मग हा. मला काही देखवलं गेलं नाही. तर तुम्हाला माहिती आहे, लहानपणापासून आम्ही मित्र आहेत हा. एकदम जवळचे. हम्म. मग म्हणलं की नाही का करावं, मग त्याचं काहीतरी नाही का. ते काहीतरी त्याला सोल्युशन द्यावा. तर बघा आता मला असं वाटतं की मी अश्विनसाठी कसं वाटतं तुम्हाला? हा. बोलायला हरकत नाही, तसा तो चांगला आहे, हा. शिकलेला आहे, नोकरी आपलं आणि- तुझा स्वतःचा व्यवसाय आहे, आणि अक्षयचे माझे नाही का विचार जुळतात. विचारही जुळतात हा त्याचे. मग त्याच्यामुळे म्हणलं मग हा, हा. नाही, गोष्ट चांगली आहे. गोष्ट हा. नाही ती. तुझे विचार चांगले आहेत. हा तू मित्राचा विचार केला, हा त्याच्या अडीअडचणीत कामाला येतोय. पण माझं एक म्हणणं आहे, काय अक्षयच्या कानावर ही गोष्ट घाल. आपण डायरेक्ट सांगायचं म्हणलं तर हा, नाही का, तो एक कसं मुद्दा आहे. सांगावं असं आहे ना. डायरेक्ट हा. बोलता नाही ना त्याला, मित्र आहे नाही, म्हणल्यावर तो. मित्र आहे म्हटल्यावर हा काय? हम्म, मग तुम्हाला जमन का जाऊन नाही, बोल? नाही. हा हा विषय तुझा आहे. हा. तू बोललं पाहिजे. हा. एक काम कर, हा. अक्षयला आधी विश्वासात घे. हा. त्यानंतर अक्षय समोर परिस्थिती सगळी मांड. हम्म. अक्षयला सांग तुझ्या मनातलं. हम्म. विश्वासात घेऊन सांगितलं की त्याला पटेल. मग म्हणावं मी करतो तुझ्या बहिणीशी लग्न, आपण साध्या सोप्या पद्धतीने लग्न करू, रजिस्टर कोर्ट मॅरेज करू हम्म. आणि साध्या पद्धतीने करू. हा. तुझे 5-10 माणसं, त्यांचे 5-10 त्यांचे माणसं, 5-10 माणसं. साध्या पद्धतीने लग्न होईल. तेही सुखी आणि तूही सुखी. नाही बरोबर बोलले बरं का. बघू पाहतो बोलून आता काय म्हणतो काय नाही. हा. हा? पण डायरेक्ट विषय न घेता थोडं त्याला विश्वासात घे, त्याच्याशी हा. बोल हा आणि नंतर तू त्याला हा विषय मांड. चालेल. हम्म? हा येऊ का? काही हा? असलं तर हा. सांग मला. हा कॉल केला अक्षयला, कधी येतो काय माहिती. मग काय बोलून काय नाही काय सांगता येणार नाही. का रे महेश, एवढं हा. अर्जंट बोलून घेतलं फोन करून, काय विषय? काय नाही बस ना. हा.
हा काय अडचण आली का? अडचण तर काय नाही, बाकी घरात वातावरण शांत आहे ना आता. नाही काय नाही, आता विषय सोडून टाकले तिकडला, आता काय करायचं आपल्याला? नाही बस झालं, ते कसं आहे दहाव्या तेच तेच नाही का बोलण्यात काय मजा नाहीये. हम्म. तुला काय महत्वाचं बोलायचं आहे मला? बघ तुझ्या मर्जीवर बरं का, म्हणजे तुला पटलं तर हा म्हण, नाही तर नाही म्हण. असं मला कोड्यात बोलू नको गाड्या. कोड्यात नाही बोलायचं बरं का मला. आता स्पष्टच बोलतो, कसं आहे लांबवण्यात पण मजा नाही. बघ आता तुझी बहिणीचं लग्न बाकी आहे, हा. आणि तुम्ही पण टेन्शन मध्ये आहे, आणि तुला साध्या सोप्या पद्धतीने लग्न करायचंय. हा बघ. आणि पहिल्यापासून तुझे आणि माझे विचार जुळतात, त्याच्यात तर काही वाद नाही. हा. आता तुला माहिती आहे आपल्या घरात काही कमी नाहीये. माझं एवढं मोठं पशुखाद्याचं फॅक्टरी. हा ते माहिती आहे का मला. अरे पण तुम्हाला एवढं हे मला सगळं माहिती आहे. तुला म्हणायचं काय ते सांग ना. मला तुझी बहीण देतो का? हा? अरे अरे येड्या. अरे मग तू आधी सांगायचं ना मला सगळं. हा? तुला जमन का? अरे जम बघ, लहानपणीचा मित्र आहे तू माझा. हा माझ्यापेक्षा जास्त कोण ओळखतं तुला? अरे तुला कुठलंही व्यसन नाही, तुला नाही मला नाही. आपलं फक्त कामात लक्ष राहतं, काम भले आपण भले. आणि आधी सांगितलं असतं तर एवढ्या कशाला 10-15 हजार रुपये खर्च केले असते येणार जाणार पाहुण्यांना. डायरेक्ट बोलता येत नाही, कसं आहे आता मित्रांचं आपलं तसं काय नाही नाही. जमत. अरे उलट उलट माझ्या बहिणीचं कल्याण होईल, जवळच्या जवळ, टेन्शन नाही. हा बरं, हे झालं ठीक, पण तुझ्या बहिणीला पण विचारावं लागेल ना. अरे मी आहे ना, तू कशाला टेन्शन घेतो? अरे आता लग्न फिक्स झालं म्हणायचं हा. एकदम साध्या पद्धतीने. नाही, पण तरी पण नाही का विचारून घे, कसं आहे मत त्यांचं पण काय असं नाही का. मी आहे ना, हा, मी विचारतो ना. आणि ते नाही का आपण साध्या पद्धतीने लग्न करू. चालतंय. हा. बरं मी आता ही खुशखबरी घरी जाऊन सांगतो ना. हा चालेल चालेल. चालतंय. ये आधीच बोलायचं ना येड्या. चल घरी जावं लागेल मला. हा तर मी पण निघतो. हा हा. आहे आयो आई. अरे अगं बस एवढं बस. खुश काय झालं? अगं बस. काय झाले आता ताईडीचं काही टेन्शन घ्यायचं नाही लग्नाचं. म्हणजे? अगं ये बस, सांगतो तुला. माझा मित्र नाही का महेश? तो हा. हा कसं वाटतो मुलगा? आणि मुलगा खूप सुंदर आहे आणि चांगला आहे, परत शिवाय म्हणजे त्याची वागणूक ते सगळं चांगलं आहे. काय झालं, त्याचं ठरलं का कुठं? अगं तसं नाही येडे. बरं आता एक डायरेक्टली विचारतो हिला, मग हिचं बी मत घ्यायला पाहिजे का नाही? म्हणजे मला तर सांग की नाही. हा बघ आहे, तुला सांग का, त्याची पशुखाद्याची फॅक्टरी घरी एकूण तर एक. अरे मला काय घरी माहित मत चांगले. आणि तुला तर सगळं माहिती आहे, आता माझा मित्र म्हणून. आणि तुला बी सगळं पण माहितीच त्या- आहे. काय झालं त्याचं? त्याचं असं झालं की तुम्हाला लय घाबरत घाबरत बोलत होता. अगं घाबरत अरे काय पण केलं तुला- त्यांनी? सांगतो तो ताईडीचा हात मागतो आपल्या. काय हा खरंच? हा. अरे, पण ताईडीला पसंत आहे का नाही ते विचारावं लागेल. वय ताई कसं वाटतं महेश? तू म्हणाल तसं काय. मी म्हणजे म्हणाल तिला तसं? पसंत आहे. पण ऐक ना, हा. ते एवढं मोठं आहे, परत त्याने लग्नाचं असं म्हटलं तर. अगं आई त्याचे आणि माझे विचार सेम आहेत. त्याला बी असं डामडुमीट आवडत नाही, साध्या पद्धतीनं. खरंच? हा. मग तर बरं मी त्याला फोन करून बोलून घेतो. चालतंय. पण दादा हे कधी कवा कसं झालं? जे झालं ते चांगलं झालं. हॅलो ऐक ना महेश. अरे घरी ये लगेच. हा लवकर येतोय मग. चालतंय. माझ्या मनावरचं ना वजन हलकं झालं बघ. माझे बी मनावरचं ओझं हलकं झालं. पण तुला करमल का दादा मी गेल्या? कुठं लय लांब जाणार आहे तू? इथंच आहे. ऐक ना, तू इथंच जाणार आहे जवळ, पण तुला माहिती आहे ना वहिनी कशासाठी गेलेले आहेत? तुझी कमी ते बाळ पूर्ण करणार आहे. हा म्हणजे तू नातवंड होणार, लेकीची तुला आठवण नाही येणार, तुला बहिणीची नाही आठवण येणार 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 असं कसं? बस. अरे गावात आहे म्हणल्यावर आम्ही कधी पण येऊन भेटू तुला. मग आणि तुला राहणार आहे का भाऊजाई आल्यावर, बाळ आल्यावर? तसं नाही. कसं आहे आई, कितीही जवळ असलं ना तरी सासरी गेले ना तिच्यावर जबाबदारी असते. तू कशी तर नांदाय आल्यावर तुझी जबाबदारी होती, आम्हाला सोडून तू जायची का माहेरी? नाही जायची. तसं मी सणासुदीला येईल. बघ बघ बघ, बघितलं का किती रडती हुशार? कशाला? हा, हा. अजून जायचंय तुला आम्हाला सोडून? हा? तुझ्या नवऱ्याच्या घरी होणार. लग्न ठेव.
बरं हे आलं म्हैस. अरे बस ना. त्याचं असं झालं की अरे सगळ्यांना मान्य आहे तुझ्या लग्नाचं. हा. फक्त काय कर आता, तू आई वडिलांना घेऊन ये, म्हणजे कसं आपण तारखेचं असं आहे बोलू. ना, तुला माहिती आई वडील माझे आता वय झाले त्यांचं आलं, घराची सगळी जिम्मेदारी आता माझ्यावर. हा. म्हणजे त्यांना काय हरकत नाही ना. त्यांना काहीच हरकत नसतं. बरं चला, त्यांना काय हरकत नाही आणि आम्हाला आपल्याला बी एक काय हरकत नाही. हा? मग मी काय म्हणतो, आता जवळची तारीख काढू आणि साध्या पद्धतीने लग्न लावून टाकू. जेव्हा तू म्हणशील तेव्हा, हा माझं कधी नाही म्हणलंय, पण मला आधी तुला नाही म्हणता येणार, तुला दाजी म्हणा लागेल. अरे 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 एक पोरगी लाजली. मला मी तुला दाजीच म्हणावं लागेल ना. हा, बरं मी आणतो बोला आहे. दाजी. मस्त बिग्याचा आवडीचा शिरा कर. हा चालतंय, तोंड गड करू आपण. चालेल चालेल. बसा गप्पा मारा. आता टेन्शन घ्यायचं नाही, आता मैत्रीचं रूपांतर नात्यात झालं आपल्या. हा चल.